गुड मॉर्निंग मित्रांनो. जस्ट उठलो आहे आणि ब्रेकफास्ट बनवतोय. थोडी भांडी आहेत ती घासून 2 प्लेट ब्रेकफास्टमध्ये घेतोय. डॉक्टर चॉईस ओट्स 1 स्कूप, 2 स्कूप. तुला 1-2. हा थोडासा बफेलो मिल्क ॲड करतोय. म्हशीचं दूध. अरे सॉरी, म्हशीचं दूध. आता हे मी आधी का करतोय माहिती आहे, कारण याला 10 मिनटं असंच ठेवावं लागेल. त्याच्याने ते ओट जरा आहे ना खाण्याला एक बनतील 10 मिनटात. तर त्याच्यानंतर मी जरा फ्रेश होईन, नंतर मग मील करून वर्कआउटला निघेन. आज वर्कआउट करणार आहे बॅक. तुम्ही बोलता ना बॅक माझी खूप मस्त वाटते, तर मग आज तुम्हाला दाखवेन मी बॅकसाठी काय काय एक्सरसाइजेस करतो. आणि जिम नवीन आहे. आता माझा कसं आहे, मी आज या जिममध्ये उद्या त्या जिममध्ये. तुम्हाला माहिती आहे मी शिफ्ट झालो आहे. थोडासा ओव्हरव्ह्यू देईन. घर पूर्ण मेसी आहे. ओके, तर जरा समजून घ्या. तुम्हारा भाई अकेला रहता है तुम्हारा भाई, तो थोड़ा समझ लो. तुला पीनट बटर भाई फुल क्रीमी. आणि माझा पीनट बटरचा स्पून आहे ना, तो जरा जास्त मोठा असतो. हा एवढा मोठा. वाव. हा तर चला मित्रांनो, मी फ्रेश होतो, मील करतो आणि जाऊया वर्कआउटसाठी. मित्रांनो, मी नुकताच शिफ्ट झालो एका नवीन घरामध्ये. तर हा हॉल आहे. ओके, इकडून हा बेड आहे. ठीक आहे, हॉलमध्ये पण बेड आहे, बेडरूममध्ये पण बेड आहे. मी इथंच झोपलेलो रात्री. ठीक आहे, ह्या माझ्या पूर्ण सप्लिमेंट्स. त्याच्यानंतर इथे एक बीन बॅग पण आहे. जर काय वाटलं तर मी गॅलरीमध्ये ही बॅग घेऊन रिलॅक्स बसलेला असतो. त्याच्यानंतर ही बाल्कनी आहे. किती पीसफुल जागा आहे मित्रांनो. शांत, काय स्ट्रेस नाही, काय नाही. मस्त सकाळी सकाळी माझी कॉफी घेऊन मी इथं मस्त सकाळचा व्ह्यू एन्जॉय करतो. ठीक आहे, आणि याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो किचन. ओके, किचन तर एकदम छोटा आहे, पण ठीक आहे ना, मला काय असं पण मीलच बनवावे लागतात. तर हा आहे किचन. ठीक आहे, ही आहे आपली भांडी रात्रीची राहिलेली बरीचशी. ठीक आहे, हा छोटासा फ्रीज आहे ज्याच्यामध्ये आता फुल चिकन आणि फिश भरलेला असेल. त्याच्यानंतर ही आहे बेडरूम. ओके, आता हे सगळं बॅग्स वगैरे पडलेले आहे, कारण मी कालच आलो आहे या घरामध्ये. फर्स्ट थिंग फर्स्ट, ट्रायपॉड तो शूटसाठी खूप जास्त यूज केला जातो. आणि ह्यात काय नवीन नाही, सेम व्ह्यू आहे. तिकडून आणि इकडून सेमच आहे सगळं. ठीक आहे, तर आता होतो मी फ्रेश आणि आपण करूया बॅक. ही मील आहे ना, मॉर्निंगची पहिली मील, ही सर्वात बेस्ट मील आहे. का तुम्हाला सांगतो, जेवढं काय टेस्टी आहे ना ते मला याच्यामध्येच खायला भेटलं. याच्यामध्ये काय पीनट बटर, ओट्स आणि व्हे प्रोटीन, सगळंच टेस्टी आहे. याच्यानंतर फक्त एग्स, चिकन. हां, चिकन माझा टेस्टीच असतो, कारण मी एकदम पण ते फक्त विदाऊट सॉल्ट आणि विदाऊट स्पायसेस असं नाही बनवत मी. विदाऊट सॉल्ट आणि विदाऊट स्पाइस नाही बनवत, तो पण टेस्टीच असतो. पण बाई शुगर. मित्रांनो, आता मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला जिममध्ये. ठीक आहे, मस्त माझी GT काढतो आणि राईड करत करत जिममध्ये पोचतो सकाळी सकाळी. हा भाई, और क्या चाहिए लाइफ में. टाइम पे मील मिल रहा है खाने के लिए. त्याच्यानंतर मस्त गाडी आहे, ती राईड करायला भेटते जिमच्या नात्याने.
त्याच्यानंतर वर्कआउट करायला भेटतो. दॅट्स इट भाई. लाईफ इज गुड. काय फिलिंग आहे मित्रांनो सकाळी सकाळी माझ्या GTला बघण्याची. जे पण लोक GT यूज करतात ना त्यांना माहितीच असेल कोल्ड स्टार्ट. आता मला 2 मिनटं इथं नुसतं गाडी स्टार्ट करून उभं राहायला लागेल. बट जर GT एवढी चांगली गाडी चालवायची तर मित्रांनो तेवढा पेशन्स ठेवावा लागेल. मित्रांनो माझ्या गाडीला ना घेऊन 4-5 दिवस झालेत. मी 4 दिवसात तरी 4-5 दिवसात 550 किलोमीटर माझी पहिली सर्व्हिस पण झाली. आणि पहिली सर्व्हिस झाल्यानंतर भाई गाडी जी चालते ना चलो बॉयज सी यू ॲट द जिम. मित्रांनो बॅक करताना आहे ना माझ्या 2-3 दिवस झाले माझ्या लोअर बॅकमध्ये थोडासा पेन आहे. मला नाही माहिती ते काय कशामुळे होते पण थोडी भीती वाटते मला काही इंजुरी झाली तर. आता वर्कआउट करताना मी आता जेव्हा वॉर्मअप करेन ना तेव्हा मला आयडिया येईल. 2 स्कूप टाकले तेव्हा मला आयडिया येईल की मी करू शकतो बॅकचा वर्कआउट. पण ट्रेनिंग चांगली ठेवण्याचा प्रयत्न करेन. कारण आता लास्ट वीक 1-2 वीक असे गेलेत ना की यार माझा वर्कआउट आणि डाईट अजिबात चांगला होत नाही. तर आजपासून मी कंप्लीट ट्रॅकवर येणार आहे. खूप जास्त सिरियस असणार आहे मसल बिल्डिंगला घेऊन. तर चला अजून जास्त सिरियस होऊया. प्री वर्कआउट पितो आणि वॉर्मअप चालू करून वर्कआउट चालू करतो. ओके एक वॉर्मअप सेट झाला आहे माझा. ठीक आहे आता मी लॅट पुल डाऊन वर्टिकल रोज आहेत ना त्याचे सेट आणि व्हेरिएशन मी कमी करतो. का तर माझी लोअर बॅक आहे ना ती जेव्हा मी स्प्रेड करतो ना पूर्ण तेव्हा माझी लोअर बॅक जी आहे ती जास्त थिक दिसते आणि माझी अप्पर बॅक वीक आहे. त्याच्यासाठी मला प्रोनेटेड ग्रिपच्या किंवा अप्पर बॅकला जे टार्गेट करते ना त्या एक्सरसाइज जास्त करायच्या आहेत मला. लाईक सीटेड रो बेंट ओव्हर रोज. तर त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त लक्ष देईन. पण मी लॅट पुल डाऊनचे लॅट पुल डाऊनचा म्हणजे एक व्हेरिएशन. त्याच्यानंतर जर सिंगल आर्म घेतला वर्टिकल रो तर घेतला तर ओके. तर वॉकिंग सेट चालू करतो. नाव एन्जॉय द पेन. सिंपल आहे. जर कन्सिस्टंटली आपण रुटीन चांगली असेल ना डाईट आणि वर्कआउट तर आधीच्या वीकपेक्षा चांगला वर्कआउट होतो. पण मी आता थोडा रिव्हर्स गेलो आहे. बॉडी तेवढी साथ देत नाही. म्हणजे एनिवेज 1-2 वीकमध्ये मस्त एकदम ऑन पॉईंट येईल सगळा. बघा माझी केस बियर्ड कसा दिसतोय. 1 मिनिट. कॉंग्रॅच्युलेशन्स गाडी घेतला. अरे भाई गाडी थँक्यू. कुठे ती बघ बाहेर आहे. बाहेर ती तुझी आहे. हां काही केस दाढी मला समजत नाही. मी ग्रूमिंग का नाही करत. मला आता आहे ना बियर्ड काय पण कोण ट्रिम करायला जातं मिररमध्ये बघितल्यावर असं वाटतं की स्वतःचे जे कानाखाली मारू एवढा घाण दिसतोय. तर हेअरकटला जातो मी आज टाईम भेटला तर. एनिवेज सेकंड सेट वॉकिंग सेट. प्रायोरिटीज रेप्स आहे ना रेप्स मी 10 ते 12च करतो वॉकिंग सेटला. कारण माझा पूर्ण लक्ष आहे ना आता थिकनेसवरती आहे. चलो भाई बातें कम काम ज़्यादा. टेंथ रेप फेल.
ॲक्च्युली मशीन थोडी स्मूथ नाही आहे. सॉरी, मशीनला अंडर एस्टिमेट नाही करत, पण ॲक्च्युअली नाही. धीरे धीरे से मेरी जिंदगी मी टू माय पंप. अरे टी शर्टला होल पडलाय भाई, कधी? मित्रांनो, कसा आहे पंप? जसा आजचा व्हिडिओ चालू आहे ना, अशाच प्रत्येक वीकला मी ट्राय करेन जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करू, ज्याच्यामध्ये सिनेमॅटिक्स आणि टिप्स असतील, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या एक्सपिरियन्सवरती. तर जर व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्हाला असं वाटते, जसं इंस्टाग्रामवरती तुम्ही पूर्ण महाराष्ट्राने मला सपोर्ट केला ना, तसा प्लीज यूट्यूबवरती पण सपोर्ट करा. कारण मराठीमध्ये कोण फिटनेसमध्ये यूट्यूब करत नाही आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही सपोर्ट करू शकता, खरोखर माझा कॉन्टेंट आवडतो आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला करायचं असेल तरच तुम्ही कराल, नाही तर तुम्ही नाही करणार. एनिवेज, तो तुमचा पार्ट आहे. पण जर खरंच आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मराठी मित्रांना शेअर करा व्हिडिओज. बाकी मी बॅग अजून मजबूत बनवतो, तुम्ही पण बनवा. फक्त 2 सेट केलेत, वॉकिंग सेट. भाई काय पंप येतोय, पंप. रात्री पापड खाल्लाय भावांनो. हा जो व्हिडिओ काढतोय ना, हा काही ऑर्डर करतो रात्रीचा झोमॅटोवरून. मी खात नाही, पण थोडासा काहीतरी खातो. हे रात्रीचे पापड बाहेर आलेत. चला, 3rd वॉकिंग सेट करतो. बाकी तुम्हाला बॉडी दाखवतो मी जरा मस्त. 1-2 व्हेरिएशन होत्या, नंतर मग दाखवतो किती इम्प्रूव्हमेंट झाले. कारण जी सिरीज चालू केलेली मी ती मध्ये स्टॉप झाली, मी तुम्हाला सांगितलं. बाकी रिझन्स होते त्याच्यामागे, पण आता बॉडी जास्त इम्प्रूव्ह झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल खूप जास्त हार्डनेस आलेली आहे आणि थिक झालेली आहे. तुम्हाला येईल आयडिया येईल. एनिवेज भाई, बकचोदी बन. सेकंड एक्सरसाइज, बेंट ओव्हर बारबेल रोज. तुम्हाला काहीच नाही, मी इथं फॅन्सी काहीच नाही दाखवणार. एखादा व्हेरिएशन दाखवेन, तो पण खरोखर तेवढा चांगला माइंड मसल कनेक्शन बिल्ड करत असेल ना तर. नाहीतर मी यार या अशाच ज्या कंपाऊंड एक्सरसाइज आहेत ना, ज्या ओल्ड स्कूलपासून चालत आलेल्या आहेत, ज्या बेस्ट आहेत त्याच मी करतो. आणि माझ्या जिममध्ये जास्त म्हणजे एकदम पण भारी मशीन्स नाहीत, तर माझ्यासाठी हे इनफ आहे. मी कधीच लाईफमध्ये मी एक्सक्यूज नाही दिला माझ्याकडं वेट नाही, मशीन नाही. तुम्हाला तर माहिती आहे, मी नॉर्मल ओल्ड स्कूल जिममध्ये वर्कआउट करून आत्ता मी इकडं आलो. ही जी फिजिक आहे ना, ही आजचा 2nd डे आहे. मी लास्ट टाईमपासून लास्ट टाईमची प्रेप संपली, त्याच्यानंतर मी पूर्ण ओल्ड स्कूलमध्ये वर्कआउट केला. जाऊन चेक करा बाकी व्हिडिओज यूट्यूबच्या, तुम्हाला आयडिया येईल. ओके भाई, बातें कम काम ज़्यादा. मला सांगा, किती लोक बेंट ओव्हर रोज करतात? प्रत्येकजण ना एकदम इझी एक्सरसाइजेस बघतोय, ज्याच्याने एकच पर्टिक्युलर मसल ग्रुप टार्गेट करतात. खूप प्रॉब्लेम असा आहे ना यार, की सगळेजण बॉडी बिल्डर्सवाला मेथड फॉलो करतात. जर मी जास्त सायंटिफिकल वार्ता करत नाही, पण जर तुम्ही बारबेलवरती जर तुम्ही बेंट ओव्हर रोज करू शकत नाही, तर मग तुमचे जे हिपमधले जे स्टॅबिलायझर्स असतात ते कधी काम करणार? मी तर बघतोय बॉडी बिल्डर्स पण असे ट्रेनिंग नाही करत जे नवीन मुलं ट्रेनिंग करतात. ते ॲक्च्युली चुकीचं आहे. तुम्ही बघताय समोर मी काय एक्सरसाइज करतोय, आणि ही एक्सरसाइज माझ्यासाठी खूप फेवरेट आहे. का? तर जी माझ्या बॅगमध्ये थिकनेस ॲड केले ना, ह्या 1-2च एक्सरसाइजेस आहेत ज्या मी आधीपासून हेवी एकदम करत आलो आहे. तर बघा, माझं जर बोलणं पटत असेल ना, तर जरा 6-8 महिने
माझा वर्कआउट फॉलो करून बघा, 101% रिझल्ट येईल. बकचोदी साइड में भाई. मित्रांनो आता इंस्टाग्रामवरती लाईव्ह आले. वाव, हा सी किती आहेत, ऑलमोस्ट 1000. काय मित्रांनो प्रेम करताय तुम्ही माझ्यावरती. 1000 लाईव्ह आल्या आल्या 1000 व्ह्यूअर्स. बाय द वे बॅक मारतोय, बॅक शोल्डर बघा, शोल्डर कसा दिसतोय एकदम 3D. यूट्यूब व्हिडिओ शूट होतोय मित्रांनो. सी बॅक डे आणि मी नुकताच शिफ्ट झालोय ना भाई. एक मिनटं मला बोलू तर द्या, इंट्रो तर देऊ द्या. नुकताच शिफ्ट झालो, त्याचा एक यूट्यूब व्हिडिओ शूट करतोय. आज संध्याकाळी येईल, नाही उद्या यूट्यूब व्हिडिओ अपलोड होईल मित्रांनो. एकदम तगडा बॅक सेशन मारतोय. आणि दाढी बघा ना, दाढी फक्त काय माहिती आहे, एक सायकल घ्यायच्या साईडला 2 पिशव्या. चलो भाई, स्क्रॅपवाला माणूस. एनिवेज इकडे इंस्टाग्राम लाईव्ह आहे, तर यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इकडं माझा बार्बेल ज्याच्यावरती 60 kg वेट आहे. काय काय गोष्टी मित्रांनो लाईफमध्ये मेंटेन ठेवाव्या लागतात, पण बॉडी बनवणं ही प्रायोरिटी आहे आपली, बरोबर ना. तुम्हाला माझं तोंड नाही दिसत काय, सॉरी बॉईज. अजून 2 ते 3 सेट करेन बेंट रोचे. अरे हा, या जिममध्ये सिंगल आर्म रो मशीन आहे प्लेट लोडेड, तर मी ती ट्राय करेन. जर चांगली वाटली तर करेन. तुम्हाला माहिती आहे मी फॅन्सी एक्सरसाइज करत नाही, पण लास्ट टाइम मी 1 आर्म वर्टिकल रो केलेला लॅट पुल डाऊनवरती ॲडजस्टेबल बेंच लावून. तर ही मशीन आहे इथं, मी करून बघतो. जर चांगली वाटली तर खरंच चांगले सांगेन, नाही वाटली तर नका करू असं सांगेन. बोथ हँड पण करू शकतो आणि सिंगल पण करू शकतो, पण मी आत्ता करतोय सिंगल. नाही, मी पहिला लेफ्ट हँड घेईन, का तर माझा लेफ्ट हँड थोडा वीक आहे ना. मग जो वीक आहे त्याला पहिला घ्यायचा. टेक्नॉलॉजिया. काम करते भाई एक्सरसाइज चांगले करू शकता जर तुमच्या जिममध्ये असेल तर. पण एक याला ऑप्शन आहे, जर तुम्ही याला अल्टरनेटिव्ह तुम्ही लॅट पुल डाऊनवरती ॲडजस्टेबल बेंच लावून करू शकता, है ना. जरुरी नाही तुमच्या जिममध्ये अशी मशीन असणं गरजेचं आहे. दाखवायचे राहिले ना, दाखवतो लवकरच. मस्त बॅकमध्ये फुल ब्लड फ्लो आलेला आहे, बॅक अशी फुल टाईट झालं आहे. असं वाटतं आता लगेच टी शर्ट रिमूव्ह करू. किती भारी फिलिंग आहे ना.
मी असंच कधी कधी एकटाच असंच माझ्या बाईककडे बघत असतो. ॲक्च्युली कुठल्या तरी गोष्टीवर आपण खूप मनापासून प्रेम किंवा आहे ना ती खूप जवळची असते, तर त्याकडे असं बघत राहा असं वाटतं. मित्रांनो, आपला माईक स्विच ऑफ झालेला आहे, तर जरा क्वालिटी थोडी खराब येईल. खराब म्हणजे सांगेल तुम्ही ऐकू शकता एवढी येईल. ठीक आहे, तर बॉडी फुल्ली पंप्ड आहे आता, है ना. तर तुम्हाला दाखवतो मी जी लास्ट टाईपची फिजिक बघितलेली तुम्ही आणि आताची फिजिक. आहे का चेंज? फक्त वेट नाही मारायचं आहे याच्यामध्ये. काय माहिती आहे, बॅक स्ट्रेट तुमच्या लॅट्स आहेत ना, या पुढच्या साईडला मूव्ह करायचे. ठीक आहे, लॅट्स. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पुल करताय ना, तेव्हा कम्प्लीट स्क्वीज करायचं आहे. ओके, या साईडून दाखव जरा. सी, बॅक आर्च स्ट्रेट आहे बॅक. तुम्हाला फक्त जास्त हेवी वेट आणि जास्त रेपिटेशन सीट करतात असं काही गोल नाही ठेवायचं आहे. सिम्पल 10 ते 12 रेप जातील एवढा वेट. त्याच्यानंतर लॅट्स पूर्ण पुढं काय बोलतो स्ट्रेच प्रोट्रॅक्ट झाले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्लीट पुल करायचं आहे. ठीक आहे, मुवमेंट काहीच झाली पाहिजे. पुल करून एक हाफ सेकंड तुम्हाला होल्ड ठेवायचा, ज्याच्याने पूर्ण स्क्वीज होईल. त्यानंतर परत तुमच्या फक्त लॅट्स मूव्ह झाले पाहिजे, बॉडी नाही मूव्ह झाली पाहिजे. ओके, 3 ते 4 सेट्स एंड बाय. आपला वर्कआउट आज संपलेला आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही जे एक्सरसाइज बघितलं तेवढाच मी वर्कआउट केला आहे. ह्या मला असं वाटतं नाही, मी करतोयच की या बेस्ट एक्सरसाइजेस आहेत बॅकची थिकनेस ॲड करण्यासाठी. ओके, तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असाल. जर आवडला असेल तर अगेन सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला काय चांगलं वाटतंय, काय चुकीचं वाटतंय, काय बेकार वाटतंय. मी कमेंट्स जरी रिप्लाय नाही केला तरी कमेंट्स वाचतो मी, कारण खूप साऱ्या नोटिफिकेशन्स असतात इंस्टाग्राम, यूट्यूब. त्याच्यामुळं प्लीज 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 कमेंट करा आणि मला सांगा की व्हिडिओज कशा वाटतात, काय कसं काय. बाकी तुम्ही पण चांगला वर्कआउट करत राहा, चांगल्या चांगल्या टिप्स घ्या आणि ग्रो करत राहा. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे स्ट्रॉंग म्हणजे मजबूत बना, मजबूत. बाय.